नमस्कार फ्रेंड्स, यावेळच्या घराबाहेरच्या एपिसोडमध्ये आपण एक्सप्लोर करणार आहोत मुंबईमधलं एक बेट. सरप्राईज, व्हिडिओ पुढे बघत राहा. मुंबई 7 बेटांची मिळून बनली. यातलाच एक बेट होतं माहीम आणि याचा एक भाग होता माटुंगा. 1930 मध्ये राम नायक नावाचा 11 वर्षाचा मुलगा इथे आला, ज्याने पुढे जाऊन मुंबईमधलं पहिलं उडुपी रेस्टॉरंट चालू केलं. आणि ते हॉटेल आहे रामा नाईक्स उडुपी श्रीकृष्णा बोर्डिंग, जे माटुंगा रेल्वे स्टेशनच्या एकदम बाजूला तुम्हाला दिसतं. आज माटुंगा साऊथ इंडियनचं जस्ट फूड हब म्हणून नाही, तर दक्षिण भारतचं कल्चरल हब म्हणून ओळखलं जातं. मग ते फूड असो, संगीत असो किंवा इथली टेम्पल्स, मंदिरं असो. तर आज थोडंसं भटकूया माटुंगामध्ये, जे सायन आणि दादर याच्या मधोमध आहे. आता मी आलोय एक्झॅक्टली माटुंग्यामध्ये रुईया कॉलेजच्या समोर. रुईया कॉलेजच्या एका बाजूला आहे ग्राउंड, तर दुसऱ्या बाजूला आहे डीपीचा फेमस कट्टा. समोर दिसत असलेलं हे क्रिकेट ग्राउंड म्हणजे 1927 साली 4 मिडल क्लास लोकांनी चालू केलेलं माटुंगा क्रीडा मंडळ आता एक मुंबईतलं सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा क्रिकेट क्लब म्हणून प्रसिद्ध आहे. दिलीप बेनसरकर, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळीपासून वसीम जाफर आणि आत्ताचे श्रेयस अय्यर, सूर्या असे मोठे मोठे प्लेयर्स इथेच खेळून पुढे गेले. आणि याच्या समोर आहेत मुंबईमधल्या स्टुडंटचे फर्स्ट चॉईस असलेले कॉलेजेस, अर्थात रुईया, पोद्दार आणि वेलिंगकर्स. पुढे भाजी मंडईतून फेरफटका मारत आम्ही पोचलो ते आमच्या ब्रेकफास्ट डेस्टिनेशनवर, अर्थात रामाश्रय. इथे खायला बरंच काही आहे, पण आम्ही मागवलं नीर डोसा, मेदूवडा, माझी फेवरेट पोळी इडली. आणि मग तुपातलं मैसूर पाक. सुरुवात झकासच झाली. मग बाजूलाच असलेल्या ऑथेंटिक अशा कॉफी शॉपमधनं कॉफी खरेदी झाली. मला जर रामाश्रय नको असेल तर आजूबाजूला मनीज, मद्रास कॅफे, अय्यप्पन इडली, आंबा भवन, कॅफे मैसूर असे बरेच ऑप्शन्स आहेत. एक कोणते फ्लॉवर आहे? कनेर. हा, कनेर कनेर. कनेर. इथं असलेल्या फुलगल्लीमध्ये इतके सुंदर फुलांचे हार तुम्हाला दिसतील. म्हणजे खरं तर आर्टिस्ट म्हणून मी खूप वेळ त्यांचं डिझाईन बघत होतो. ट्युलिप, कमळ, गुलाब, मोगरा इतकंच नव्हतं, केळीच्या सालापासून सुद्धा सॉलिड हार आणि तोरण तुम्हाला इथे बघायला मिळतात. पहिल्या मंदिरात आम्ही आलो ते होतं श्री राम, सीता आणि लक्ष्मणाचं मंदिर, जिथे आत
रामराजेश्वरी आणि नवग्रहांची मंदिरं सुद्धा आहेत. पुढे शंकर मठात आम्ही दही भाताचा प्रसादही घेतला आणि पुढे अजून काही मंदिरं पाहिली. सगळ्या मंदिरांवर रंगीत अशा शिल्पकलेचं सुरेख काम बघायला मिळतं. बाहेर प्रचंड हीट आहे, त्याच्यामुळे थोडा गाडीत येऊन बसलो आहे. काही साऊथ इंडियन टेम्पल्स आत्ता केले आणि त्याच्यानंतर तर आता महेश्वरी उद्यानच्या इथे आलो आहे आणि इथेही 2-3 साऊथ इंडियन रेस्टॉरंट आहेत. तर तिथल्या कुठल्या तरी एका रेस्टॉरंटमध्ये आता फिल्टर कॉफी घेऊ आणि मग तिथून पुढे. उडपीमधली मस्त फिल्टर कॉफी घेऊन मग इथे अतिशय फेमस अशा फुटपाथवर पुस्तकांच्या दुनियात थोडा वेळ घालवला. इथे तुम्हाला अतिशय कमी किमतीत सगळी पुस्तकं मिळतात आणि ती परत केल्यावरती काही पैसे सुद्धा रिटर्न मिळतात. इथं थोडा वेळ रंगाळल्यावरती मग आम्ही धरला घरचा रस्ता. सकाळी साधारण 8 वाजता आलो होतो. 12:30 वाजलेत. ब्रेकफास्ट हेवी झाला आहे, त्याच्यामुळे आता भूक नाही आहे पुन्हा काही खायची. पण ओव्हरऑल खूप रिफ्रेशिंग होती आजची ट्रिप. घरी परतताना जिभेवर फिल्टर कॉफीची चव आणि मनात मंदिरातल्या मृदुंगाचा भजनी ठेका जाता जात नव्हता.